नमस्कार मंडळी, अवधूत रिसर्च तर्फे आपणा सर्वांचे अवधूत रिसर्च या युट्यूब चॅनलवर पुन्हा एकदा स्वागत. आपण या व्हिडिओमध्ये वृश्चिक राशीसाठी 2026 कसे आरोग्य, आर्थिक परिस्थिती, शिक्षण, करिअर, कौटुंबिक आणि सामाजिक जीवन कसे असेल ते बघणार आहोत. पण त्याआधी आपण राशींची ओळख, राशी चक्र म्हणजे नेमके काय असतं ते बघूया. राशी हा शब्द आपल्यापैकी बहुतेकांनी ऐकलेला असतो. एखाद्या व्यक्तीची अमुक राशी आहे याचा अर्थ वेगवेगळा असू शकतो. जन्मकाळी चंद्र ज्या राशीत असेल ती चंद्र राशी, किंवा जन्मकाळी पूर्व क्षितिजावर उदित असलेली ती लग्न राशी वगैरे. राशींची व्याख्या क्रांतिवृत्ताच्या 30 अंश एवढा विभाग अशी करता येईल. या 30 अंशात 2.25 नक्षत्रे असल्याने 2.25 नक्षत्रांच्या व्याप्तीसही राशी असे संबोधले जाते. प्रत्येक नक्षत्र 13 अंश व 20 कला एवढ्या व्याप्तीचे असते. व प्रत्येक नक्षत्राचे प्रत्येकी 3 अंश 20 कला एवढ्या व्याप्तीचे 4 चरण असतात. आणि असे हे नक्षत्र कित्येक तारकांच्या पुंजुक्याने बनलेले असते. म्हणून एक राशी ही कित्येक ताऱ्यांनी त्यामुळे निर्माण होणाऱ्या 2.25 नक्षत्रांनी म्हणजेच नक्षत्रांच्या 9 चरणांनी बनलेली असते. क्रांतिवृत्त 360 अंशाचे असल्याने अशा एकूण 12 राशी असतात. आता राशी म्हणजे क्रांतिवृत्ताच्या या 12 भागांपैकी कोणताही 30 अंशाचा विभाग असे म्हणता येईल. जन्माच्या वेळी चंद्र ज्या राशीत असतो ती त्या व्यक्तीची राशी समजली जाते. कारण चंद्रमा मनसो जातः या उक्तीप्रमाणे व्यक्तीचा मानसिक पिंडच चंद्रावर अवलंबून असतो. भारतीय ज्योतिषशास्त्र पूर्वकर्मावर आधारित असल्याने जन्मवेळी चंद्र ज्या राशीत असतो ती राशी फार महत्वाची समजली जाते. कारण त्यावरून व्यक्तीच्या पूर्वजन्मीच्या वासनेचा बोध होतो. वासनेपोटीच पुन्हा पुन्हा जन्म असल्याने ह्या जन्मी कोणत्या वासना घेऊन व्यक्ती जन्माला येते ते इतर ग्रह दाखवितात का ते पाहावे लागते. तसेच आयुष्यातील घटनांचा कालक्रम कसा अनुभवास येणार आहे हे ठरविणारी महादशा पद्धती ही जन्मवेळेच्या चंद्र नक्षत्रावरच ठरते. अशा रीतीने जन्माच्या वेळी चंद्र ज्या राशीत असतो त्या राशीचे स्वभाव धर्म त्या व्यक्तीत उतरतात. व्यक्तीचा मानसिक पिंड कळल्या वाचून ती व्यक्ती ग्रहांच्या भ्रमणाला किंवा महादशांना कशी तोंड देणार त्याचा फलादेश स्पष्टपणे देता येत नाही. कारण या जगात संकटाला संधी मानणारे तसेच संधीला संकट मानणारे असे लोक आहेत. तर आता आपण वृश्चिक राशीबद्दल माहिती बघूया. वृश्चिक राशीची नेमकी वृश्चिक राशीचे वैशिष्ट्य काय आहे? तर क्रांतिवृत्ताच्या 210 ते 240 अंशाच्या 20व्या कृती विभागास वृश्चिक राशी असे संबोधले जाते. राशीचक्रातील ही 8वी राशी जलतत्वाची व स्थिर स्वभावी असून स्त्रीलिंगी आहे. तसेच स्वामित्व मंगळासारखा उग्र ग्रहाकडे आहे. जलतत्व, स्थिर स्वभाव, स्त्रीत्व आणि मंगळ या साऱ्या परस्पर विरोधी गोष्टी या राशीत एकवटल्यामुळे वृश्चिक व्यक्तिमत्व हे अत्यंत गुंतागुंतीचे, तामसी, फटकळ, पाताळयंत्री तरी कष्टाळू, राकट असते. स्त्री व जलतत्व यामुळे मुळात ही राशी प्रेमळ, सहनशील परंतु तामसी मंगळ तिला विरोधी वर्तणूक देतो व सतत जुलूम झाल्याने ही अंतर्बाह्य बदलते. कर्क राशी सुद्धा स्त्री राशी असून जलतत्वाची आहे, परंतु तिचा स्वामी चंद्र हा स्त्री ग्रह असून शीतल असल्याने कर्क तामसी होत नाही. मात्र वृश्चिकेचा स्वामी मंगळ पुरुष ग्रह असून तापट आहे व शिवाय हा लढवय्या ग्रह स्त्री राशीत जलतत्वात रमत नाही. त्याला पुरुष राशी अग्नितत्व प्रिय असते. म्हणून मंगळ मेष राशीला जेवढी धनफळे देतो तेवढीच वृश्चिकेला ऋण फळे देतो. एखादी सहिष्णू वृत्तीची स्त्री जुलमी नवऱ्याच्या जाचाला कंटाळून पुढे पुढे जशी बेरड बनते तशी वृश्चिकेची स्थिती होते. या राशीच्या कालपुरुषाने दर्शवलेला भाग म्हणजे जनेंद्रिय असल्याने वृश्चिक व्यक्तीच्या मनाचा कल नेहमी काहीतरी लपविण्याकडे असतो. स्वभाव आतल्या गाठीचा असून कामवासना अत्यंत तीव्र असते. उद्धटपणा, बोलण्यात विषारी दाहक अंश, दुसऱ्याच्या भावना दुखावून अगर त्याच्या काळजाला घरे पडतील असे छद्मी बोलून सूड घेणे, वेळप्रसंगी अंगावर हात टाकणे, सामोपचारापेक्षा शिवीगाळ मारहाण करून कार्यभाग साधणे, दुसऱ्यावर जुलूम करून हैराण करणे, टोमणे मारणे, प्रतिस्पर्ध्याला अपमानित करणे, दुसऱ्याचे व्यंग्य हेरून त्याच्यावर सतत मर्मभेदी प्रहार करून हलक्या प्रीतीचा आनंद भोगणे अशी सर्वसाधारण वृश्चिक वैशिष्ट्ये आहेत. आता आपण वृश्चिक राशीचे 2026 कसे जाणार ते बघूया. सुरुवात करूया हेल्थवरून. यावर्षी राहू आणि केतू 10व्या आणि 4थ्या भावात भ्रमण करतील. यामुळे आजार होऊ शकतो. मार्चमध्ये फुफ्फुसांच्या समस्यांसह आरोग्याच्या समस्या उद्भवू शकतात. ऑगस्ट आणि सप्टेंबरमध्ये पोटदुखी होऊ शकते. तुमच्या दैनंदिन दिनचर्येत प्राणायाम
आणि योगासने समाविष्ट करा. जर तुम्हाला जुनाट आजार असेल तर योग्य उपचार घ्या. नोव्हेंबरच्या सुमारास गुडघे देखील तुम्हाला त्रास देईल. सिंह राशीतील गुरुचे संक्रमण जुन्या आजारांना पुन्हा जागृत करू शकते. या वर्षात सुरुवात आर्थिकदृष्ट्या खूप चांगली राहील. व्यवसायात आर्थिक लाभ आनंददायी ठरतील. शेअर बाजार आणि म्युच्युअल फंड यासारख्या गुंतवणुकीतून मोठा नफा मिळेल. वर्षाच्या पहिल्या 6 महिन्यात शनिवर गुरुची दृष्टी असल्याने नोकरीत बढती मिळेल. जानेवारी ते मे हा काळ तुमच्यासाठी आर्थिकदृष्ट्या शुभ राहतील. औषधांवरील तुमचा खर्च वाढण्याची शक्यता आहे. व्यवसायात तुम्ही मोठी गुंतवणूक करू शकता. तुम्हाला परदेशात व्यवसायाच्या मोठ्या संधी मिळू शकतात. फॅमिली आणि सोशल लाईफ वृश्चिक राशीला कसे जाईल, तर तुम्ही तुमच्या सामाजिक संबंधांकडे बारकाईने लक्ष द्या. तुम्हाला तुमच्या सन्मान आणि आदराची काळजी असेल. कुटुंबातील एखाद्या सदस्याच्या आरोग्याची काळजी असेल. मार्चमध्ये काही कौटुंबिक समस्या असतील. तुमच्या पालकांचे आरोग्य देखील तुमच्यासाठी चिंतेचे कारण असेल. मे पर्यंतचा काळ तुमच्या मुलांसाठी खूप चांगला असेल. तुम्ही नवीन घर खरेदी करण्याचा विचार करू शकतात, परंतु तुम्हाला अनेक अडथळ्यांचा सामोरे जावे लागेल. जून नंतर तुम्हाला यश मिळेल. मालमत्तेबाबत कुटुंबात तणाव असू शकतो. ऑक्टोबरमध्ये येणाऱ्या ग्रहणाचा तुमच्या आईच्या आरोग्यावर परिणाम होईल. लव्ह लाईफ यावर्षी तुमचे वैवाहिक जीवन अत्यंत शुभ राहील. तुम्ही तुमच्या प्रेम संबंधाचा पुरेपूर आनंद घ्याल. वर्षाच्या सुरुवातीला तुम्ही तुमच्या प्रियकराला प्रपोज करू शकता. तुम्ही तुमच्या जोडीदारासाठी बराच वेळ द्याल. तथापि मार्च आणि ऑक्टोबरमध्ये तुमच्या आणि तुमच्या जोडीदारामध्ये गंभीर संघर्ष उद्भवू शकतात. तुम्ही हिंसाचार आणि कठोर शब्द टाळा. जूनमध्ये गुरु कर्क राशीत प्रवेश केल्यानंतर तुम्ही तुमच्या जोडीदारासोबत प्रवास करण्याचा विचार करू शकता. यामुळे तुमच्या नात्यात ताजेपणा येईल. जुलैमध्ये शनी वक्री झाल्यानंतर तुमच्या सासरच्या लोकांना अनेक अडचणींना तोंड द्यावे लागू शकते. एज्युकेशन आणि करिअरबद्दल बोलायचे झाल्यास करिअरच्या दृष्टिकोनातून यावर्षी तुम्ही अत्यंत भाग्यवान असाल. गुरुच्या आशीर्वादाने तुम्हाला उच्च शिक्षणात उत्कृष्ट यश मिळेल. नवीन व्यवसाय सुरू करण्यासाठी निधी सुरक्षित होईल. आर्थिक बाबींमध्ये यश मिळेल. प्रशासन आणि व्यवस्थापनात गुंतलेल्यांना यावर्षी मोठी प्रसिद्धी मिळेल. कर्क राशीतील गुरुचे भ्रमण परदेशात नोकरीच्या संधी आणेल. तथापि जूनमध्ये शनीच्या वक्री गतीमुळे चालू प्रकल्पांमध्ये अडथळा येईल. अशा पद्धतीने वृश्चिक राशीसाठी 2026 कसे जाणार आहे ते आपण बघितले. मी एक अत्यंत सुरेख असा अंक ज्योतिष्यावर आधारित पर्सनल इयरवर आधारित एक 9 व्हिडिओ टाकणार आहे. प्रत्येक अंक टोटल 9 अंक असतात, तर प्रत्येक अंकाचा एक पर्सनल इयर राहील. तुमचा पर्सनल इयर कसा राहील तो प्रत्येक व्हिडिओमध्ये मी समजवलेला असेल. त्याप्रमाणे तुम्ही तुमचा जो पर्सनल इयर असेल त्या पर्सनल इयरचा तो भाग तुम्ही बघावा आणि त्याला वर्षभर फॉलो करावा, वर्षभर त्याला अवलंबावं. त्याने तुम्हाला अवश्य फायदा होईल. एवढे वेळ माझा व्हिडिओ इथे समजतो. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा. धन्यवाद. थँक यू. ज्यांनी आतापर्यंत माझे यूट्यूब चॅनल अवधूत रिसर्च यूट्यूब चॅनल सबस्क्राईब केले नसतील त्यांनी सबस्क्राईब करा, जेणेकरून तुम्हाला महत्त्वाच्या गोष्टी ज्योतिषाबाबत महत्त्वाच्या गोष्टी कळतील. ऑकल्ट सायन्सबद्दल बरीच माहिती मी या यूट्यूब चॅनलवर बरेच व्हिडिओ टाकलेले आहेत, ते तुम्ही अवश्य बघावे. धन्यवाद. थँक यू. थँक यू.